Hello and welcome to all the dear friends. Let's get started with another new topic, plane angle. मित्रांनो, प्लेन अँगल म्हणजे काय? सपोज यू आर वॉचिंग हिअर पर्टिक्युलर ऑब्जेक्ट. आपण ऑब्जेक्ट घेऊया एक ट्री. ओके, सपोज यू आर वॉचिंग हिअर द ट्री. आता तुम्ही जेव्हा झाडाला पाहणार, तुम्ही जेव्हा ट्रीला पाहणार, त्यावेळेस युअर आय इज सबटेंडेड सम अँगल विथ द ट्री. दॅट अँगल वी कन्सिडर थिटा. तर ह्या अँगलला आपण म्हणणार आहोत प्लेन अँगल. ओके, सपोज दॅट इज युअर स्क्वेअर. हा एक स्क्वेअर आहे. आता हा जो स्क्वेअरचा अँगल आहे याला आपण म्हणणार आहोत प्लेन अँगल. याला सुद्धा आपण म्हणणार आहोत प्लेन अँगल. ओके, means what? Plane angle means when you watch the particular object, then your eye subtended some angle with that object. That angle can be called as the plane angle. आपण एक एक्झाम्पल घेऊया. ओके, सपोज मी या ठिकाणी एक सर्कल ड्रॉ करतो. That is your circle. This is center of the circle. Now we draw here the radius of the circle. Consider the radius of circle is r. त्याचप्रमाणे मित्रांनो, मी ह्या ठिकाणी I take here one more radius. Okay, that is also r, and I give here point A, and that is your point B. From A to B, this is the arc. हा काय आहे? That is the arc of the circle. आपण या arc ला म्हणणार आहोत L. ओके, आणि हा जो अँगल आहे या अँगलला आपण म्हणणार आहोत थीटा. सो ह्या ठिकाणी थीटा जो आहे याला आपण म्हणू प्लेन अँगल. तर प्लेन अँगल म्हणजे काय? प्लेन अँगल इक्वल टू arc of the circle to the radius of the circle. आता ह्या ठिकाणी प्लेन अँगल काय आहे? थीटा. आर्क ऑफ द सर्कल काय आहे? फ्रॉम ए टू बी, लेंथ. आणि रेडियस काय आहे? आर. That is your plane angle. When you calculating the length, you are using the unit meter. आणि आपण रेडियस कशात मोजणार आहोत? मीटर मध्ये. मीटर गेट कॅन्सल. सो प्लेन अँगल ला डायमेन्शन आहे का? नाही. प्लेन अँगल इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. तर मग प्लेन अँगलचं युनिट काय आहे? युनिट इज रेडियन. युनिट ऑफ द प्लेन अँगल इज रेडियन. आता मित्रांनो, आपण हा जो प्लेन अँगल काढला, वी आर कॅल्क्युलेटिंग दॅट प्लेन अँगल ओनली फॉर द आर्क ऑफ द सर्कल. ओके, सपोज वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट द प्लेन अँगल ऑफ कम्प्लीट सर्कल. आता आपण करणार आहोत प्लेन अँगल हा पूर्ण सर्कल साठी. तर आपण तो कसा काढू? प्लेन अँगल फॉर सर्कल इक्वल टू, आपण आता काय कन्सिडर करू? लेंथ ऑफ द सर्कल. ओके, तर मग आता लेंथ ऑफ सर्कल स्टार्ट होणार या ठिकाणी फ्रॉम दिस साइड टू दिस साइड. आता ही लेंथ ऑफ सर्कल आपण काय कन्सिडर करू?
we consider this as an circumference of the circle. Divided by a radius. आता मित्रांनो सर्कम्फरन्स ऑफ सर्कल काय राहणार आहे? That is your 2 pi r. That is the standard formula for the circumference of the circle, divided by r. R get cancel, 2 pi radian. Okay, so plane angle for the complete circle is what? 2 pi radian. मित्रांनो ॲझ्युम करा लेंथ आपण कन्सिडर केली ds आणि ॲझ्युम करा आपण अँगल कन्सिडर केला t theta. Then what is your plane angle for that particular arc? d theta is equal to ds upon l. That is your plane angle. This is also your plane angle. ओके, फक्त आपण काय केलं या ठिकाणी l च्या ऐवजी आपण कन्सिडर केला ds आणि थीटा च्या ऐवजी आपण कन्सिडर केला d theta. ओके, that is the represent the arc of the circle and that is the represented the complete circle. Okay, so what is your plane angle? Plane angle is ratio of arc of the circle means ds to the radius of the circle is called as the plane angle. आता मित्रांनो हा जो प्लेन अँगल होता that angle you can consider for the 2-dimensional object. पण सपोज जेव्हा तुम्ही 3-dimensional मध्ये ऑब्जेक्ट पाहतात तेव्हा आपण प्लेन अँगल यूज करू का? नाही, तेव्हा आपण यूज करणार आहोत सॉलिड अँगल. सो व्हॉट इज द सॉलिड अँगल? नाउ वी सी दॅट. नाउ फ्रेंड्स, आता आपण पाहूया सॉलिड अँगल. सपोज आपण पाहत आहे एका कागदला, दॅट इज युअर पेज. नाउ वी वॉन्ट टू वॉचिंग दॅट पेज. ओके, that is your eye. Now we want to watching this page in the 3 dimension. Okay, 3 dimension म्हणजे काय? आपण जेव्हा या पेजला पाहणार आहोत त्या ठिकाणी आपण एका वेळेस केवळ त्या पेजची एक साइड पाहू. We cannot see that particular page from फ्रंट साइड also and from back side also. आपण केवळ एका वेळेस त्या पेजेसची फ्रंट साइड पाहू किंवा बॅक साइड पाहू. ओके, when we are watching this front side, ओके, म्हणजे आपण जेव्हा ही साइड जेव्हा पाहू then your eye is subtended some angle with that side. बरोबर. सपोज आता आपण पाहणार आहोत ही साइड, आता आपण पाहू ही साइड. ओके, then when we are watching this side, then this side is also subtended some angle with your eyes. हा अँगल आहे हा, बरोबर. नाउ वी वॉन्ट टू नाउ वी हॅव टू सी दिस साइड. ओके, आपण जेव्हा ही साइड पाहू तेव्हा सबटेंड होईल दिस ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंतचा अँगल. ओके, आणि आपण जेव्हा ही साइड पाहू when you are watching this side then angle is subtended this. तर मित्रांनो या ठिकाणी एक सिंपल अँगल आहे का? नाही, या ठिकाणी एकापेक्षा जास्त अँगल आहे.
and for the complete watching of that page we need to consider the more than the one angle. That's why it is called as the solid angle. आता मित्रांनो आपण एक याचे प्रोजेक्शन ड्रॉ करू. Consider the projection. That is your projection. Okay, that is your area. That is your area of that. That is your area of that page, and that is your angle. आता या ठिकाणी मित्रो, where is your solid angle? That is your solid angle. Okay, now we consider here the sphere. मित्रांनो मी काय I just say that we consider here the sphere, not a circle. लक्षात घ्या, मी या ठिकाणी काय बोलत आहे, sphere, not a circle. I draw here the sphere. Just assume. I draw here the sphere. Okay, and that is your the solid angle. तुमचा काय आहे, that is your solid angle, and that is your center of circle is O. When you are take the solid angle is represented by this symbol. So your solid angle for that area of that sphere, I just consider this area only. I am considering only this area. So your area of that, your solid angle is equal to area of sphere. Area म्हणजे काय, only portion area, not a complete area. Portion area of the sphere to the square of the radius of the sphere equal to, solid angle is equal to, what is your portion area of the sphere, dA upon r square. That is your solid angle, and unit of that solid angle is स्टेरेडियन. प्लेन angle चे unit काय होतं, radian, and what is the unit of the solid angle is steradian. Now if we want to calculate the solid angle of the complete circle, आता आपण calculate करणार आहोत solid angle संपूर्ण circle चे. How can we calculate solid angle for the complete circle? Equal to solid angle of the complete sphere is equal to area of sphere upon r square. आता area of sphere चा फॉर्म्युला काय आहे, 4 pi r square. That is standard formula upon r square. R square get cancel. You are getting 4 pi steradian.
That is your standard formula. Okay, when we calculating the plane angle, you are getting the 2 pi, and we are calculating the solid angle, we are getting the 4 pi steradian. Now we get next question. Derive the relation in between the radian and degree, and also find out the 1 minute and 1 second in terms of their respective values in the radian. मित्रांनो, रेडियन आणि डिग्री हे दोन्ही टर्म निगडीत आहे अँगलशी. नाउ वी वांट टू कॅल्क्युलेट व्हॉट इज मीन ऑफ 1 radian means how much degree. Okay, and also we calculate here 1 degree means how much radian. Also we calculate here the 1 minute in terms of radian, and also 1 second in terms of radian. We want to calculate that. For this we consider here the circle, that is your center of the circle. Draw here the radius r, that is your angle theta, that is your length L. Okay, so friend, what is your theta? आपण आत्ताच पाहिलेला आहे, theta is equal to L upon r. Now if we consider the circle, आता मित्रांनो हा अँगल किती राहील? that is your 90 degree. Okay, now how much this angle? Something 120 degree. Okay, what is this angle? 90, 90 and 90, how much? 270 degree. And what is the angle of the complete circle? It's your 360 degree. ओके, संपूर्ण सर्कलची आपण जर काढला डिग्री मध्ये, आपण जे संपूर्ण सर्कल मेजर केलं इन टर्म्स ऑफ डिग्री, देन दॅट इज युअर 360 डिग्री. ओके, तर मग आपण या ठिकाणी असं लिहू शकतो का, 360 डिग्री इक्वल टू आर्क लेंथ, म्हणजे काय आहे तो L अपॉन रेडियस R. आता मित्रांनो आपण सर्कलची आर्क लेंथ म्हणजे काय असते, सर्कमफरन्स ऑफ द सर्कल. and what is the standard formula for the circumference of the circle? 2 pi r. 360 degree equal to 2 pi r upon r radian. r get cancel, then 360 degree equal to 2 pi radian. Consider that formula, that is a very important. आता आपण पाहणार आहोत conversion from the degree to radian. So here 1 degree आपण या ठिकाणी 1 डिग्री घेतला आणि 360 कुठे येईल, हा जाणार आहे बिलो. 1 degree is equal to 2 pi upon 360 radian as it is. After solving this, 1 degree equal to pi upon 180 radian. 1 degree equal to 3.14 upon 180 radian. Can I write this? 1 degree equal to 314 into
10 raised to minus 2 upon 180. Okay, after solving this equation we are get the answer 1 degree equal to 1.74 into 10 raised to minus 2 radian. That is your answer. Means conversion from the degree to radian. Understood? We get the first terms. 1 degree is equal to 1.74 into 10 raised to minus 2 radian. Now friends, we have to calculate 1 radian means how much degree. आता आपण ते पाहूया. In the previous equation आपण हे पाहिलेलं होतं 360 degree equal to 2 pi radian. Okay, can I write this? 1 radian equal to 360 upon 2 pi. असं मिळू शकतो का? That 2 pi is go to below. So here 1 radian equal to 360 upon 2 into 3.14. You are got here the 180 equal to 180 upon 314 into 10 raised to 2. Can I write this? Okay, after simplifying this equation you can get here the 57.296 degree. You are getting here the 0.57296 into 10 raised to 2. You are getting this. So 1 radian equal to 57.296 degree. That is your standard answer. Also note this. Now friends, we want to calculate the 1 minute in terms of radian. Now can I write this? 1 minute means 60 degree. 1 मिनिट म्हणजे किती डिग्री होतात मित्रांनो? 60 डिग्री. That is your 60 degree. So can I write this? 1 degree equal to sorry, my mistake, just sorry, we are writing this like this: 1 degree equal to 60 minutes. Okay, that is. So when we are writing in terms of the minutes, how can we write this now? 1 minute equal to 1 degree upon 60. हा 60 कुठे गेला? खाली गेला. So आता 1 degree in terms of radian काय आहे? We already calculate that this value. Okay, now put that value. So 1 minute is equal to 1.74 into 10 raised to minus 2 radian upon 60.
Now simplify that equation. 1 minute is equal to 174 into 10 raised to minus 4 upon 60. Can I write this? After divide by the 2, divide by the 2. Okay. After that, divide by the 30. 32 2.908. So what is your answer? 2.908 into 10 raised to minus 4 radian. That is your 1 minute in terms of radian is what? 2.908 into 10 raised to minus 4 radian. Friends, we want to calculate what is your 1 second in terms of radian. आता मित्रांनो 1 सेकंद म्हणजे काय असतो? 1 सेकंद म्हणजे 60 मिनिट. 1 second means 1 second means 60 minutes. Okay, so here 1 second equal to, sorry, I again make the mistake. 1 second equal, 1 minute is equal to 60 second. 1 minute is equal to what? 60 second. So here 1 minute is equal to, so here 1 second is equal to 1 minute upon 60. That 60 is go to this side. 1 second is equal to 1 minute upon 60. आता मित्रांनो 1 minute म्हणजे काय? We are already calculate this. What is your 1 minute in terms of the radian? This. Now put this value. 1 second is equal to 2.908 into 10 raised to minus 4 radian upon 60. After simplifying this, 290.8 into 10 raised to minus 6 upon 60. Can I write this? Okay, so simplify this, divide by the 60. You will get here 60 into 4 240, remaining is 50. Take 500, then 60 into 8, then what is next? 4 7. So what is your answer? 4.847 into 10 raised to minus 6 radian. So what is your 1 second in terms of radian? 4.847 into 10 raised to minus 6 radian. Please note down that. मित्रांनो हे नोट डाउन करून घ्या. When you are solving the problem, that values are very important. Okay, so that is the relation in between the degree and radian. And also we find out the 1 minute in terms of radian and 1 second in terms of the radian.